तर मित्रांनो आपण आलेलो आहोत सनसेट रिसॉर्ट अलिबागला आणि हा आहे त्याचा एंट्रन्स, ही आपली गाडी and we are going to the beach tonight. आपण वाट बघूया. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही? आल्या मी थोडा जेवणावर ताव मारला कारण की खूप भूक लागली होती. ट्रॅव्हलिंगमध्ये इतकी भूक लागली होती की कंट्रोल होत नव्हता. तर मित्रांनो आपण आता बीचवर आहोत. कोणत्या बीचवर ओळखा बघू? आता आपण आहोत वर्सोली बीचवर. अँड वर्सोली बीचवर एकदम फुल टू फंटास्टिक कॉस्ट्यूम, एकदम डिझायनिंग आहे आपला. सो बीच ऑल टाइम बीच एक्सप्लोर. बॅक साइडला मॅडम बोलत चाललेत आणि आपण बीचवर आहोत. आहे लॉंग शॉट पूर्ण बीचवर. आणि वर्सोली बीचला आहे ना मी आजच नाही येत आहे, खूप दिवस खूप वेळा आणि नेहमीच येतो. हा वर्सोली हा वी काहीतरी कनेक्टेड असावा असं म्हणून असेल, पण जे काय आहे ते भारी आहे. बीच म्हटलं की गाव, विजयदुर्ग, आचरा, तारकर्ली, सिंधुदुर्ग हे आपलं बाले किल्ला. आणि बीचवर यायला कोकणी माणूस, मालवणी माणूस हा नेहमी तयारीत असतं. सो आपण बीच एक्सप्लोर करणार आहोत. चालवतो बरोबर असं उभा नका पकडू, कसं पकडू असं हा वातावरण होत. सायकल चालव, मी चालव. आम्ही आलो सायकल मित्रांनो. आपण आलो आहोत सनसेट FEX ला आणि बीच रिसॉर्ट आहे आणि एकदम बीचच्या बाजूला आहे. तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आम्ही जस्ट फ्रेश होऊन वर्सोली बीचच्या साईडला काही छोटे मोठे ठेले आहेत, हॉटेल्स वगैरे, तिथे आम्ही नाश्ता करायला बसलोय. तर मित्रांनो आपण आल्या पारला ताव एका वडापाववर आणि दीपूने घेतले पोहे. बघते बघा कसे ठोय. आता काय तिचं काय खरं नाही. पोहेवर तिने नजर मारलेली आहे आणि ते सपासप संपणार आहे. हे आहे श्री समर्थ कृपा यांच्याकडे आपला आज नाश्त्याचा बेत होता. तर फ्रेंड्स बीचवर फिरून आम्हाला आला होता खूप कंटाळा आणि भूक पण जबरदस्त लागलेली. तर आम्ही इथे आलो आहे ब्रेकफास्ट करायला. मी ऑर्डर केला आहे पोहे आणि विशालला पण भूक लागलेली, त्यामुळे विशाल ऑलवेज मुंबईचा लाडका म्हटलं वडापावच बुक करा. त्याने वडापाव ऑर्डर केला आहे आणि मी खाणार आहे पोहे. सो विशाल तू तुझा वडापावने स्टार्ट कर आणि मी माझ्या पोह्याने. काल तर तुम्ही मजा मस्ती बघितलीच, धमाल आज पण आहे आणि ती कंटिन्यू राहणार आहे. तरी व्हिडिओज, ड्रोन्स एकदम फुल फंटास्टिक. आणि सनसेट रिसॉर्टबद्दलची माहिती आहे ना मी सगळं तुम्हाला आता प्रोव्हाइड करतो. काय सनसेट रिसॉर्ट हा वर्सोली बीचवर स्थायिक आहे आणि तो एकदम बीचच्या बाजूला आहे. मेन म्हणजे एकदम शांत जागा आहे आणि तुम्ही जसं रिलॅक्स करायला येतं तसं रिलॅक्स करू शकता. इथे सोफिस्टिकेटेड एकदम व्यवस्थित आहे आणि क्लीन अँड एकदम व्यवस्थित. रूम्सचे टेरेस वेगवेगळे आहेत. फॅमिली रूम पण आहे, कपल रूम पण आहे. नॉर्मली 2500 स्टार्ट होतात आणि त्याच्यावर रेंज जसे रूम मोठे असतील तसे रूमचे टेरिफ आहेत. आणि वर्सोलीपासून आम्ही 3 अंतरावर आहे आणि प्रत्येक फॅमिलीला परवडणार आहे.
त्यामुळे माझा असंच हेतू असतो माझ्या ब्लॉगमध्ये की प्रत्येक फॅमिलीला हॉटेल्स रिसॉर्ट्स हे कसं कम्फर्टेबली पाहिजे तेच दाखवणं असतं आणि त्याचे टॅरिफ पण त्याची किंमत हे माझं खूप वैशिष्ट्य मी त्या पॉईंटवर बोलतो आणि तेच रिसॉर्ट मी निवडतो आणि तेच रिसॉर्ट मी ब्लॉग्समध्ये दाखवतो. आणि यासाठी तुम्हाला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोच आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. तुम्ही आवर्जून जा आणि आवर्जून भेट द्या. आणि वर्सोली बीचच्या अगदी समोर आहे, म्हणजे बीचवरनं आले की डायरेक्ट रूममधनं निघाले की डायरेक्ट बीचवर. ओके. तर फ्रेंड्स, काल बीचवर फिरून झाल्यावर सुद्धा आमचं मन भरलं नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा आलोय बीचवर. काल तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू पाहिला, आत्ता आम्ही तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवणार आहे. काल पण खूप आम्ही मस्ती मजा धमाल केलेली आहे. आणि रिसॉर्ट आहे या बाजूला, बीच आहे या बाजूला, त्यामुळे मन थांबतच नाही, थारवतच नाही की आपण आपल्या रूमवर बसतो. तर आम्ही आज आलो आहे बीचवर. काल पण आम्ही आलेलो, फिरलो, मजा केली. मग आम्ही नाश्ता करायला गेलो. नाश्त्यामध्ये आम्ही मस्त शेवपुरी, पाणीपुरी आणि बर्फाचा गोळा खाल्लाय, जो एकदम मस्त होता. आता मगाशी मी जराशी डाऊन झालेली, कारण माझ्या पोटात काही नव्हतं, मला लिटरली भूक लागलेली. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं, तिथे आम्ही वडापाव आणि पोहे खाल्ले आणि गरम गरम चहा. आता अजून मजा मस्ती करणार आहे. आम्हाला अजून खूप काही प्लेसेस एक्सप्लोअर करायचे आहेत, तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि जसा नाश्ता संपला तसं बीचवर आलो. तर बीचवर बघतो काय, इथे सगळे गुलाबी ठरलेलं आहे, म्हणजे यांचा काहीतरी गुलाबी डान्सवर डान्स असावाच. बघतो जवळ जाऊन तर हेच चालू होतं, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. किती गुलाबी, बस करा की आता गुलाबी. आणि थोडं आधी एकदम जवळ गेलो ना तर त्यांना एक प्राइजेस भेटले होते, ते आम्ही बघत राहिलो. आणि ते नंतर कळालं की ते डान्स कॉम्पिटिशन जिंकले होते आणि ते एन्जॉय करायला म्हणून अलिबागला आले. हे बघून असं काहीतरी वेगळं फिलिंग होतं. आता जसं पुढे गेलो तशी दीपू चालली होती पुढे. तिच्या मनात काय विचार आहेत चालू, पण ती पण हॅपी होती. आमचा व्लॉग पण व्यवस्थित झाला होता. सकाळचं थोडं रिलॅक्स म्हणून आलो. सनसेट बीच रिसॉर्ट EX म्हणून आहे आपल्याकडे. कधी आलात तर तुम्ही माझं नाव घेऊन तुम्ही काही डिस्काउंट पण मिळू शकतं इथे तुम्हाला. एन्जॉय करा, फॅमिली या, सोबत या. खूप चांगले रूम्स आहेत फॅमिलीसाठी, एकत्र राहण्यासाठी, फ्रेंड्ससाठी, वन नाईट स्टेसाठी. मोठा लॉन्स पण त्यांचा चांगला डायनिंग टेबलचा आहे. हा जो रूम तुम्ही बघताय ना, हा स्पेशली फॅमिलीसाठी आहे. बिग फॅमिली असेल तर खूप चांगली त्यांच्याकडे सोय आहे. बेड पण व्यवस्थित आणि नीट अँड टायडी. मेन म्हणजे क्लिनिनेस खूप बारकाईने घेतात ते करून, आणि व्यवस्थित आहे. एका साईडला पण एकदम व्यवस्थित आहे आणि रिझनेबल आहे. बघू शकता तुम्ही. ओव्हरऑल बेस्ट रूम स्टेकेशन असं हा पॅकेज आहे पूर्ण. आणि तुम्हाला जर बुकिंग करायची असेल ना, तुम्ही मलाही देखील कॉल करू शकता. ह्यांचा नंबर मी डायरेक्ट तुम्हाला लिंकमध्ये प्रोव्हाइड करेन. बिग फॅमिली आली ना, ते मेन असतं की एकत्र एन्जॉय करता येतं. फ्रेंड्स आले 10-15 तर एकत्र एन्जॉय करता येतं. आणि पूर्ण हा त्यांचा छोटे रूम्स आहेत, काही कपल्ससाठी आहेत, काही सिंगल्स पण आहेत, पण व्यवस्थित आहे. आणि मेन म्हणजे बीचच्या समोर आहे, हीच एक गोष्ट मला आवडली. तर माझ्या अशा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.